नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. म्हणजे अद्वैत आता एक एक पुरावा गोळा करत आहे आणि तो पुरावा त्याच्या हाती लागत आहे. तो म्हणजेच की इकडे कलाच्या बाबतीत कोणी हे सगळं केलेलं आहे. म्हणजेच आपल्या कलावरती ही वेळ कोणामुळे आली, कलाचा अपघात कोणामुळे झाला, हे सगळं अद्वैत शोधत आहे आणि त्याच्या मदतीला आहे ती म्हणजे सुकन्या. तर पहिली गोष्ट तर अद्वैतला मिळालेलं आहे ते म्हणजे राहुलच्या त्या फ्लॅटचे पेपर्स. ते अद्वैतच्या हाती लागलेले आहेत आणि एक एक गोष्ट अद्वैत शोधत आहे. त्या पद्धतीने त्याच्या हातामध्ये त्या गोष्टी मिळत आहेत आणि प्रत्येक गोष्ट अगदी व्यवस्थितपणे अद्वैत आता तिथे जुळवत आहे. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की ते जे काका ज्यांच्याकडे इकडे गाडीची नंबर प्लेट आहे आणि त्या नंबर प्लेटसाठी खरं तर जीव कासावीस होतो तो म्हणजे रोहिणी आणि राहुलचा. किती वेळा त्या वेड्या माणसाला पकडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पण तो काही त्यांच्या हाती लागलेला नाही. आणि फायनली एक गोष्ट घडत आहे आणि ती म्हणजे अद्वैतने जेव्हा त्या व्यक्तीला पाहिलेलं आहे तेव्हा मात्र ती व्यक्ती धावतच अद्वैतकडे जाते आणि अद्वैतला म्हणू लागते की याच व्यक्तीने बूम बूम करून तो दाखवू लागतो. आणि मग आता सुकन्या त्यांना शांत करते. सुकन्या आणि अद्वैत, सुकन्या ज्या ठिकाणी राहते म्हणजे आता तिथं नेहा राहते त्या घराकडे त्या काकांना घेऊन येतात आणि तिथे सोडतात. तेव्हा अद्वैतने त्या काकांना खूप छान अशी शॉल पांघरलेली असते, कारण अद्वैत खूप मदत करत असतो. कोणाला काय हवं नको ते पाहत असतो. तेव्हा मात्र सुकन्या त्यांना म्हणू लागते की काका, आता मला सांगा बरं, तुम्हाला जर कोणी मदत केली तर काय करायचं? फ्रेंड झाला ना तुम्ही, मग त्याला रिटर्न. तेव्हा काका म्हणतात की हो. आणि त्या क्षणी त्या काकांनी जी गोष्ट अद्वैतच्या हातात दिलेली आहे ती पाहताच अद्वैतला खूप मोठा धक्का बसलेला आहे, कारण इन्स्पेक्टर साहेबांनी सांगितलेलं होतं की गाडीची नंबर प्लेट सापडत नाही आहे. कारण त्या गाडीची नंबर प्लेट अजून आपल्यापर्यंत मिळालेली नाही, म्हणून आपल्याला शोध घेणं अवघड जात आहे. या गोष्टी सांगितलेल्या होत्या. आणि फायनली जेव्हा अद्वैत पाहतो तेव्हा अद्वैतच्या हातामध्ये ती नंबर प्लेट असते. अद्वैतला तर कळायचं बंद होतं हे सगळं काय आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा कशा झालेल्या आहेत, हा प्रश्न पडलेला असतो. आणि अद्वैत मात्र पाहतो त्या नंबर प्लेटला मागच्या बाजूला कलाच्या साडीचा तुकडा असतो. म्हणजे कलाच्या साडीचा तुकडा तिथे लागलेला आहे. आणि अद्वैत त्या क्षणी मोबाईलमधला तो फोटो पाहतो, ज्या फोटोमध्ये कलाने त्याला फोटो पाठवलेला असतो. त्याला जाणवत असतं की हा त्याच साडीचा तुकडा आहे, म्हणून अद्वैतने पुन्हा चेक केलेलं असतं आणि त्याला मात्र धक्का बसतो, कारण तो कलाच्याच साडीचा तुकडा असतो. तो सुकन्याला सांगतो की हा कलाच्या साडीचा तुकडा आहे. आता मात्र सुकन्याला सुद्धा धक्का बसलेला असतो. अद्वैतला ती नंबर प्लेट मिळते आणि त्याचवेळी सुकन्याला अचानक त्रास होऊ लागतो. अद्वैतला कळत नाही आहे की हिला अचानक काय झालं, म्हणून अद्वैत सुकन्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये येतो. आणि नेमकं सिटी हॉस्पिटलमध्येच अद्वैतने आणलेलं असतं. तेव्हा मात्र इकडे डॉक्टरांशी जेव्हा अद्वैत बोलायला सुरुवात करतो तेव्हा डॉक्टर म्हणतात की या पेशंटची 6 महिन्यापूर्वी हार्ट ट्रान्सप्लांट सर्जरी झालेली आहे. आता अद्वैतला धक्का बसतो आणि याच हॉस्पिटलमध्ये झालेली आहे. अद्वैत म्हणतो काय, यांची? आणि इकडे सुकन्याला मात्र त्रास होत असतो. त्याचवेळी तिथे डॉक्टर नर्सेस तिची काळजी घेत असतात. अद्वैतसुद्धा तिथे बाहेर असतो आणि अद्वैतला जेव्हा हे समजतं तेव्हा त्याला धक्का बसतो. अद्वैत म्हणतो म्हणजे 6 महिन्यापूर्वी ज्या व्यक्तीला मी कलाचं हार्ट दिलं ती व्यक्ती म्हणजे सुकन्या आहे. ही गोष्ट आता अद्वैतला समजलेली असते. डॉक्टरांनी त्याला सांगितल्यामुळं तो डॉक्टरांकडे पाहतो. ती फाईल दाखवली जाते, तिचं हार्ट ट्रान्सप्लांट केलेलं असतं. अद्वैत म्हणत असतो की मी ठरवलं होतं की मी कधीच त्या व्यक्तीचं तोंड बघणार नाही आणि आज तीच व्यक्ती कलाला न्याय मिळवून देण्यासाठी माझी मदत करत आहे. अद्वैतच्या हातातून ती फाईल पडलेली असते. अद्वैतसाठी हा खूप मोठा धक्का असतो. अद्वैत मात्र पाहतच राहतो, कारण अद्वैतला कळायचं बंद झालेलं असतं. कारण आज सुकन्या ही अद्वैतच्या समोर आल्यानंतर तिला जो त्रास होत असतो, तिचं हृदय धडधडायला सुरुवात होते. अद्वैतलाही कुठेतरी जाणवत असतं की ही व्यक्ती आपल्यातलीच आहे आणि हे मात्र आज अद्वैतच्या समोर आलेलं असतं. त्याचं खरं कारण काय आहे ते आता मात्र अद्वैत पाहतच राहतो. ती फाईल त्याच्या हातामध्ये असते आणि ती फाईल जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याला मात्र धक्का बसलेला असतो. इकडे त्याला आठवतं की कलाने सांगितलेलं होतं की माझं हृदय द्यायचं आहे आणि मी
ही गोष्ट कळू देणार नाही. म्हणजे डॉक्टरांना कलाने सांगितलेलं होतं की चांदेकरला जर हे कळलं तर चांदेकर त्या व्यक्तीचा तिरस्कार करेल, म्हणून चांदेकरला ही गोष्ट कळू द्यायची नाही. आणि त्याचवेळी हे कलाने ठरवलेलं असल्यामुळं खरं तर अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला होता. आणि त्याचवेळी इकडे आता अद्वैतला त्या सर्व गोष्टी आठवत असतात. म्हणजे सुकन्या आपली मदत करत आहे. आपण म्हणालो होतो की नाही, काहीही झालं तरीही आपण या व्यक्तीपासून लांब राहणार आहोत. ह्या व्यक्तीशी मला काहीही देणं घेणं नाही. परंतु आज तीच व्यक्ती माझ्या समोर आलेली आहे, माझ्या मदतीला धावून आलेली आहे. तो फोटो तिने दाखवलेला तो क्षण अद्वैतला आठवतो. म्हणजेच ज्यावेळेस सुकन्याने अद्वैतला सांगितलेलं असतं की अद्वैत सर, हे बघा ना, म्हणजे त्यावेळेस ना त्या मुलीला मीच वाचवलं होतं, मीच हॉस्पिटलमध्ये आणलं होतं. हे सगळं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा मात्र अद्वैतला सुद्धा धक्का बसलेला असतो. आणि अद्वैतला या सगळ्या गोष्टी आठवू लागतात. अद्वैत विचार करू लागतो की हे सगळं काय आहे आणि या सगळ्याचा काय संबंध आहे. ते अद्वैतला आज क्लिअर होत असतं. काहीही झालं तरीही सुकन्या अद्वैतच्या मदतीला धावून आलेली असते. तिची अवस्था वाईट असते, ती मरणाच्या दारातून बाहेर आलेली आहे, मान्य. आज तिलासुद्धा या गोष्टी अशा पद्धतीने जाणवत असतात. तेव्हा अद्वैत आता पाहतो सुकन्या अजूनही क्रिटिकल कंडिशनला असते. सुकन्याला बरंच वाटत नसतं, कारण अचानक तिला तो धक्का बसलेला असतो. ते नंबर प्लेट, तो अपघाताचा क्षण तिच्या डोळ्यासमोरून काही केल्याच जात नसतो. अद्वैत आत पाहतो, ते फाईल पडलेली उचलतो आणि तो म्हणतो की आता मी कलाला न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत राहणार नाही, असं अद्वैतनं ठरवलेलं असतं. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे अद्वैत ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी हँडल करत आहे, त्यामुळं आता सुकन्याबद्दलचा राग त्याच्या मनात नाही आहे. म्हणजे त्याला जे आधी वाटत होतं की ज्या व्यक्तीला मी माझ्या खरेचं हृदय दिलेलं आहे त्या व्यक्तीशी मी कधीच त्या व्यक्तीचं तोंडसुद्धा पाहणार नाही, तो रागसुद्धा अद्वैतच्या मनातून निघून गेलेला असतो. आणि अद्वैत तिथे पाहत असतो आणि तो सुकन्याकडे येतो. सुकन्याच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि तिला सांगू लागतो की काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे आणि आपण कलाला न्याय मिळवून देणार आहोत. आता सगळे पुरावे जवळजवळ आपल्या हाती लागलेले आहेत, त्यामुळं लवकरच तो क्षण येणार आहे, असं त्याने सुकन्याला सांगितलेलं असतं. आणि सुकन्याला आता कुठं बरं वाटायला लागलेलं असतं, कारण काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की अद्वैतला आता कळलेलं आहे की सुकन्याला हा त्रास का होत आहे, कारण तिच्याकडे असलेलं हृदय हे कलाच आहे. म्हणून तर घरातल्या प्रत्येकाशी तिची एक वेगळीच नाळ जोडली गेलेली आहे, हे अद्वैतच्या लक्षात येतं. आता अद्वैत सुकन्याला घेऊन घरी येतो. नैना तिथं असते. अद्वैत नैनाला बोलवतो. नैनाला सांगू लागतो की नैना, एक गोष्ट तुला करावी लागेल. नैना म्हणते, काय झालं, बोल ना अद्वैत, असं ती विचारू लागते. तेव्हा मात्र इकडे अद्वैत तिला सांगू लागतो की एक प्रॉब्लेम झालेला होता आणि तो म्हणजे सुकन्याची तब्येत ठीक नाही आहे. आणि तो नैनाला म्हणतो की तुला माहिती आहे का, कलाने हार्ट ट्रान्सप्लांटचा जो फॉर्म भरलेला होता ते हृदय कोणाला दिलेलं आहे. नैना म्हणते, कोणाला दिलं आहे. तेव्हा इकडे अद्वैत सांगू लागतो की नैना, ते हृदय कलाने सुकन्याला दिलेलं आहे. तेव्हा तिच्या हृदयाचं ऑपरेशन करणं गरजेचं होतं, कारण तिला त्रास होत होता आणि कलाने तो निर्णय घेतलेला होता आणि कलाने ते हृदय सुकन्याला दिलेलं आहे. तेव्हा नैना आणि कला दोघीही एकमेकींना मिठी मारून रडू लागतात. आणि त्याच वेळी इकडे नैना म्हणते, काळजी करू नको, सगळं व्यवस्थित होणार आहे. सुकन्याला म्हणते की मी आहे ना तुझी काळजी घ्यायला. आणि अद्वैत सांगू लागतो की थोडे दिवस तू आबांकडेही लक्ष दे आणि सुकन्याकडेही लक्ष दे, कारण आता तिची तब्येत ठीक नाही आहे. तेव्हा मात्र नैना म्हणत असते की हो अद्वैत, काळजी करू नको, मी आहे तिच्यासोबत आणि तिची नक्कीच काळजी घेईन. सुकन्या आणि नैना दोघीही एकमेकींना मिठी मारतात आणि त्या दोघीही रडत असतात. नैना म्हणत असते की माफ कर ग मला, खरंच म्हणजे मी तुला कधीच नीट सांभाळू शकले नाही आहे, पण आज तुझं हृदय ज्या व्यक्तीकडे आहे त्या व्यक्तीला तरी मी सांभाळणार आहे आणि माझं मोठ्या बहिणीचं जे कर्तव्य आहे ते पूर्ण करणार आहे, असं इकडे नैना सांगत असते. आणि ती खूप रडत असते. बिचारीला खूप वाईट वाटलेलं असतं आणि ती म्हणत असते की सुकन्या, तू माझ्या कलासारखीच आहे माझ्यासाठी. आता इथून पुढे तू अजिबात काळजी करू नको, मी तुझ्यासोबत आहे ना, कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, असं म्हणत नैनाने सुद्धा सुकन्याला आता मिठी मारलेली आहे.
तेव्हा अद्वैत म्हणत असतो की आता पुढच्या गोष्टी आपल्याला शोधाव्या लागणार आहेत. गाडीची नंबर प्लेट मिळालेली आहे. तो इन्स्पेक्टर साहेबांना फोन करतो, कारण त्याला ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवणं झालेलंच नसतं. कारण अचानकच इकडे जे घडलेलं असतं ते म्हणजेच की या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत असतात आणि नेमकं त्याच वेळेस इकडे अद्वैतने आता फोन केलेला असतो, कारण त्याला लगेच ही गोष्ट सांगायची असते. पण प्रॉब्लेम असा झालेला असतो की सुकन्याची तब्येत बिघडल्यामुळं सुकन्याला हॉस्पिटलला घेऊन गेलेलं असतं. मग अद्वैत ती नंबर प्लेट घेतो आणि पोलिसांकडे जातो. अद्वैतने ती नंबर प्लेट घेतलेली आहे, तो पोलिसांकडे गेलेला आहे. काहीही करून ती नंबर प्लेट पोलिसांकडे देणं तेवढंच गरजेचं आहे हे अद्वैतला माहिती होतं आणि म्हणून तर अद्वैतने तो निर्णय घेतलेला असतो. त्याचबरोबर इकडे आता नैना सुकन्याची काळजी घेत असते. अद्वैत पोलिसांशी कॉन्टॅक्ट करतो, सगळ्या गोष्टी सांगतो आणि त्यानंतर इकडे नैना मात्र अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत आता ते प्रॉपर्टी पेपरचं झालेलं आहे आणि त्याचबरोबर नंबर प्लेटही मिळालेली आहे. त्याचबरोबर कलाने जे लिहून ठेवलेलं होतं ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे. मग आपण अजून का थांबलो आहे, अजून कोणती वाट बघतोय आपण, असं ती अद्वैतला विचारू लागते. तेव्हा अद्वैत म्हणतो की आणखी काही पुरावे बाकी आहेत, कारण पोलीस त्यांच्या बाजूने तपास करत आहेत. एकदा का पोलिसांना कळलं की त्या नंबर प्लेटवरून रजिस्ट्रेशन हे राहुल किंवा रोहिणीच्या नावावर आहे की मग संपलं, असं इकडे अद्वैत विचार करत असतो. तेव्हा इकडे नैनाला तरीही वाटत असतं की या सगळ्यामध्ये जर राहुल अडकला गेला तर. परंतु हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा ती म्हणते की आता मी माघार घेणार नाही, कारण ज्यामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे त्याला सोडायचं नाही, एवढाच विचार नैनाच्या डोक्यात सुरू असतो. अद्वैत तिला समजवत असतो आणि त्याचबरोबर इकडे तोपर्यंत पोलिसांचा अद्वैतला फोन येतो. इन्स्पेक्टर साहेबांनी फोन करून अद्वैतला सांगितलेलं असतं की जे गाडीची नंबर प्लेट तुम्ही दिलेली होती ती गाडी रोहिणी फडतरे यांच्या नावावरती रजिस्टर आहे. म्हणजे इथेच आता रोहिणीचा बँड वाजलेला असतो आणि त्या गाडीने हे सगळं घडलेलं असतं हे समोर आलेलं असतं. आणि तेवढ्यातच सुकन्या येते आणि अद्वैतला म्हणू लागते की अद्वैत सर, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे. अद्वैत म्हणतो काय झालं. तेव्हा सुकन्या सांगू लागते की अद्वैत सर, हे बघा माझ्याकडे एक मोबाईल आहे. म्हणजे मला तेव्हा तुम्हाला मी म्हटलं ना, जेव्हा अपघात झालेला होता ना त्यानंतर मी स्वतःच बेशुद्ध पडले होते, त्यामुळे मला माहीत नाही आहे. पण आत्ता जेव्हा मी माझं साहित्य नीट लावत होते तेव्हा माझ्या सामानामध्ये मला एक मोबाईल सापडलेला आहे आणि मग तो मी चार्ज केला, तर चार्ज केल्यानंतर मला कळलेलं आहे की तो मोबाईल कलाचा आहे, कारण डिस्प्लेला तुमच्या दोघांचा फोटो तिथे वरती दिसत आहे. इतक्या दिवस माझं लक्षच कधी गेलेलं नव्हतं, आज माझ्या लक्षात आलेलं आहे. आणि तो मोबाईल तिने आणलेला असतो, कारण तो मोबाईल लॉक असतो. आणि फायनली तो मोबाईल आता इकडे अद्वैतच्या हातात आलेला आहे आणि अद्वैतने तो मोबाईल उघडलेला असतो आणि त्या क्षणी त्या मोबाईलवरती त्याला गॅलरीमध्ये एक व्हिडिओ दिसतो आणि तो व्हिडिओ जेव्हा अद्वैत पाहतो तेव्हा अद्वैतला धक्का बसतो, कारण तो व्हिडिओ साधासुद्धा व्हिडिओ नाही, तर तो कलाने बनवलेला व्हिडिओ असतो. त्यामध्ये राहुल, रोहिणी आणि त्याचबरोबर वकील बोलत असतात. त्यांनी पुढे सगळं त्या नोटीस बोर्डवर लावलेलं असतं आणि त्याचवेळी ते दोघंही तिथे बोलत असतात की आता आपण पहिला अद्वैतला संपवायचं, सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर करून घ्यायची आणि मग कलाला संपवायचं. काहीही झालं तरी ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या पद्धतीने करणार आहोत, असं त्यांचं ठरलेलं असतं. आणि तो व्हिडिओ अद्वैतच्या हाती लागतो तेव्हा अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो. म्हणजेच कलाला हे संपवणारी राहुल आणि रोहिणी दोघं आहेत हे सत्य आता अद्वैत, त्याचबरोबर नैना आणि इकडे सुकन्या यांच्या समोर आलेलं असतं. आणि फायनली आता इकडे रोहिणी आणि राहुल यांचा खेळ खलास झालेला असतो. हे सत्य समोर आलेलं आहे, त्यांनी जे काही कांड केलेलं आहे ते समोर आलेलं आहे आणि आता मात्र त्यांना कोणीही या सगळ्यातून वाचवू शकणार नाही, ही गोष्ट तेवढीच खरी आहे. सुकन्या म्हणते की फायनली आता कलाला आपण न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी ठरलेलो आहोत, ही गोष्ट सुकन्याला सुद्धा बरी वाटत असते. तर इकडे आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा आता अद्वैत विचार करत बसलेला असतो तेव्हा त्याला असं जाणवतं की आपण हे सगळं खरंच फक्त आणि फक्त सुकन्यामुळं शोधून काढू शकलेलो आहे, अन्यथा ही गोष्ट शोधणं वाटतं तेवढं सोपं नव्हतं. परंतु सुकन्या आपल्या मदतीला आली आणि तिच्यामुळे आपण या गोष्टीच्या शेवटापर्यंत पोहोचू शकलो आणि कलाला न्याय मिळवून देऊ शकलेलो आहोत,
हे आता अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैत म्हणतो की आता एकच शेवटचा घाव घालायचा आहे, तो म्हणजे रोहिणीला आता पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. कारण आत्तापर्यंत खूप झालेलं आहे, खूप सहन केलेलं आहे, पण आता यापुढं नाही. काहीही झालं तरी रोहिणी आणि राहुल या दोघांना त्यांच्या पापाची शिक्षा मिळाली पाहिजे, हे अद्वैतने ठरवलेलं असतं. आणि फायनली त्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या असतात. अद्वैतने एवढे प्रयत्न केलेले होते हे सगळं शोधून काढण्यासाठी, पण ते हाती लागलेलं आहे ते म्हणजे आत्ता हे सगळं आता समोर आलेलं आहे. आणि त्याच गोष्टी आता इकडे अद्वैतने आता पुरावे सगळे गोळा केलेले आहेत आणि आता फायनल स्टेप होणार असते आणि फायनल गोष्ट होणार असते, तेव्हा मात्र इकडे या सगळ्या गोष्टी आता समोर येऊ लागलेल्या आहेत. राहुल आणि रोहिणीचा खेळ खलास झालेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.